हो साहेब लवकर जॉईन झाले सर. 11:30ची वेळ दिली. आपण लोकांना थोडा वेळ द्यायला पाहिजे. त्यांना म्हटलं एक 10 मिनिटं आपण देऊ लोकांना. हो ना साहेब वेळेच्या आधी जॉईन झाले. नाही तू गाडी अजून सर काय सर प्रधान कुटुंबियांपैकी कोण बोलणार आहे? त्यांचे 2 मुलगे आहेत, राजीव प्रधान आणि विवेक प्रधान. दोघेही थोडा वेळ बोलतील. हा बर. आणि राजीव जॉईन झालाय. विवेकचं अजून आलं नाही जॉईन झाल्याचं. हो हो. पण तो गुरगावला आहे. अच्छा दिल्ली गुरगावला. बर बर. हा आणि राजीव स्वित्झर्लंडहून जॉईन झालाय. बर बर बर. हो हो. टेक्नॉलॉजीची कमाल आहे. हा साहेब तुम्ही आता काही 2-3 महिने काही आपण भेटलो नाही. हो तुमचं मार्गदर्शन काढलं मला असं दिसतं की बहुतेक तुम्ही बाहेरचे कलेच्यासारखे दिसायला लागलात. हो ना पण त्याला परवानगी नाही ना सरकारची. त्यामुळे ते वाढतच चालली. सर आता तुम्ही काढू शकता मास्क. आता काढला की मी एखाद्या साधू सारखा दिसायला लागेल. हे आपण फेसबुक लाईव्ह सुरू केलंय मी आता. हो सुरू झालं की आता जस्ट लाईव्ह सुरू झालाय प्रोग्राम फेसबुक वरती सुद्धा. फेसबुक वर पण गेला का? हो हो सुरू केलं आता जस्ट सुरू केलंय. बरोबर. हो एकदम शॉर्ट. दत्ता करूया का सुरू? 11:30 वाजले. करूया सर. ताई सुरू करूया. सर यांच्या गेल्या 31 जुलैला निधन झाल्याच्यामुळे त्यांना श्रद्धांजलीपर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलो आहोत. आदरणीय साहेब आहेत, काळे साहेब आहेत, टकले साहेब आहेत, कुमार केतकरजी आहेत, प्रधान कुटुंबियांचे पैकी मंडळी या ठिकाणी आहेत, ताई आहेत आणि इतर काही मंडळी प्रताप आसपे आणि इतर आपले प्रतिष्ठानचे पदाधिकारी थोड्याच वेळामध्ये या सभेमध्ये सामील होतील. प्रधान सरांच्या सोबत आपण सगळ्यांनी गेली अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काही ना काही जबाबदारी पार पाडलेली आहे. 1928 साली प्रधान सरांचा जन्म आणि 50 साली तत्कालीन मुंबई प्रांताच्या प्रशासकीय सेवेमध्ये साहेब दाखल झाले आणि जवळजवळ 36 वर्ष सेवा बजावून 1986ला ते निवृत्त झाले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्वाची कार्य त्यांनी केली. पुढील काळामध्ये आदरणीय दिवंगत राजीव गांधी यांच्या सोबतही त्यांचा जवळून संबंध आला आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्याने त्यांच्या राजकीय जीवनातली एक वेगळी भूमिका सुद्धा निभावली आणि पंजाबचा करार असेल, आसामचा या सगळ्या महत्वाच्या भूमिका त्यांनी निभावल्या. ईशान्य भारत हा त्यांच्या दृष्टीने नेहमीच आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा होता. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी पार पाडली आणि माझ्या आठवणीप्रमाणे त्या काळात मुंबईत त्यांनी अरुणाचलचा सांस्कृतिक महोत्सव सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर अतिशय 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 असं एक थोर व्यक्तिमत्व हे आपल्या सोबत होतं. आज ते आपल्यामध्ये नाहीयेत, पण 92 वर्षाचं अतिशय सार्थक आयुष्य
ते झालेले आहेत आणि त्याबद्दलची एक प्रकारची आपली ज्याला बौद्ध संस्कृतीमध्ये पुण्यानुमोदन सभा म्हणतात की त्यांच्या चांगल्या कामाच्या आठवणी उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रधान साहेबांच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा द्यावा. आदरणीय पवार साहेब. या देशामध्ये प्रशासकीय यंत्रणेमध्ये एक काळ असा होता की 3 राज्यांचा उल्लेख हा प्रकर्षाने व्हायचा. आपल्याला आश्चर्य वाटे उत्तम प्रशासक कुठं या संबंधीची चर्चा ज्यावेळी व्हायची त्यावेळेचं मुंबई राज्य, नंतरचं महाराष्ट्र राज्य, त्यावेळेचं मद्रास राज्य, आता तामिळनाडू राज्य आणि त्यावेळेचं बिहार राज्य, या 3 राज्याचे प्रशासक हे या देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारे हे होऊन गेलेले होते. आणि त्याची जर मालिका आपण तपासली तर महाराष्ट्राचा विचार करत असताना त्या मालिकेमध्ये नंतरच्या काळामध्ये राम प्रधानांचं नाव हे प्रकर्षाने येते. राम प्रधान यांचा कालखंड हा मोठा होता, ज्याचा उल्लेख या ठिकाणी असताच दत्ताबाळ साहेबांनी केला. मी स्वतः त्यांना बघितलंय. ते कोल्हापूरच्या जिल्ह्यात कोल्हापूर हे आधी पण एकेकाळी अधिक गुळाच्या संदर्भात प्रसिद्ध असं राज्य होतं. आणि या शेतकऱ्यांचा गुळ कोल्हापूरचा हा संबंध देशामध्ये स्वीकारला जायचा. या गुळाला उत्तम प्रकारची प्रसिद्ध देण्याच्यासाठी, बाजारपेठ देण्याच्यासाठी शेतकऱ्यांची, गुळ उत्पादकांची, ऊस उत्पादकांची अस्वस्थता असायची. प्रधान हे त्या ठिकाणी असताना त्यांची हेरवेळ आणि शाहू मार्केटच्या माध्यमातून स्थापना करून गुळाचं एक मार्केट दुसऱ्या शेतकऱ्यांना देण्याच्या बद्दलची काळजी त्यांनी घेतली. ते काम हे अनेक राज्यकर्त्यांच्या नजरेमध्ये राहिलं आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं वैशिष्ट्य हे होतं की मंत्रालयात त्यावेळेचं सचिवालयातच नव्हे, जिल्हा पातळीवर सुद्धा उत्तम काम करणाऱ्या प्रशासकांना घेणं आणि त्यांचा अधिक उपयोग राज्याच्या, देशाच्या कामासाठी करून घेणं हा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. 1960 साली चीनच्या आक्रमणाच्या नंतर यशवंतरावजींना जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीमध्ये बोलवलं संरक्षण मंत्री म्हणून. आणि ते संरक्षण मंत्री म्हणून जाताना त्यांनी राम प्रधानांना आपल्याबरोबर दिल्लीला यायचं सुचवलं. आणि त्यानंतर चव्हाण साहेबांच्यावर, जसं शरद काळे यांनी चव्हाण साहेबांच्यावर काम केलं, तसंच त्या सुरुवातीच्या काळामध्ये राम प्रधानांनी चव्हाण साहेबांच्यावर दिल्लीमध्ये त्यांचे सहकारी म्हणून काम केलं. तो काय मोठा चमत्कारिक असा होता. एक तर चीन करून आपला पराभव झाला होता. सैन्यामध्ये एक जीव झाल्याचं चित्र दिसत होतं. जवाहरलाल नेहरूंच्या सारखं उत्तम नेतृत्व सुद्धा एक अस्वस्थ अशा प्रकारचं चित्र जाणत होतं. संसदेमध्ये प्रचंड हल्ले त्याच्यावर होत होते. आणि अशा काळामध्ये मुख्यतः भारतीय सेनेचं मोराल कसं वाढवायचं आणि त्याच्यातल्या ज्या कमतरता होत्या, विशेषतः कृष्ण मेनन हे संरक्षण मंत्री असताना त्यांनी ही सेना बलशाली होण्याच्यासाठी जी काही खबरदारी घ्यायला होती ती घेतली नाही, अशा प्रकारची मोठी टीका होत होती. आणि त्या संदर्भात
ते पुन्हा सावरण्याच्या संबंधीचं आव्हान होतं आणि ते चव्हाण साहेबांनी पेरलं. आणि चव्हाण साहेबांनी त्या आव्हानाला सामोरं जात असताना त्यांच्याबरोबर उत्तम प्रशासकांची जी एक साथ होती, त्याच्यामध्ये प्रधानांचा उल्लेख हा प्रामुख्याने करावा लागेल. आणि त्यामुळं दिल्लीमध्ये चव्हाण साहेबांचं कर्तृत्व देशाला दिसलं. तसंच त्यांच्यावर काम करणाऱ्या प्रशासकांच्यामध्ये राम प्रधानांचं कर्तृत्व सुद्धा हा देशाला हे पाहायला मिळालं. नंतर चव्हाण साहेबांच्याकडे वेगवेगळ्या दुसऱ्या जबाबदाऱ्या आल्या. आणि मला आठवतंय की नंतरच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर वाणिज्यविषयक संघटनेमध्ये काम करण्याच्या बद्दलची राम प्रधानांची नियुक्ती झाली. मला वाटतं जिनिव्हाला असेल. आणि त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 वर्षाच्या पेक्षा अधिक काळ हा त्या ठिकाणी त्यांनी सेवेमध्ये घालवला. आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या कार्याला दृष्टीला अतिशय व्यापक अशा प्रकारच्या कक्षा आल्या. कधीतरी मी जिनिव्हाला काही कामाच्यासाठी गेलो असताना त्यांना भेटायची संधी मिळाली. त्यांच्यावर जिनिव्हा आणि त्या परिसरातल्या अनेक गोष्टी पाहायला सुट्टीच्या दिवशी वेळ मिळाला. आणि माझ्या लक्षात आलं की या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये जाऊन जगातल्या अनेक देशांची सुसंवाद प्रस्थापित करण्याच्यासाठी राम प्रधान ही यशस्वी झालेली. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये 10 वर्षाच्या नंतर मला वाटतं याची संधी मिळाली. आणि मला आठवत आहे बहुतेक बाबासाहेब भोसले त्यावेळी मुख्यमंत्री असावे. आणि आल्याच्या नंतर इथं गृह खात्याच्या सचिवाची जागा रिक्त होती. त्या जागेवर राम प्रधानांची नियुक्ती झाली. आणि त्यानंतर मुख्य सचिवाची जबाबदारी सुद्धा त्यांनी आपल्या शिरावर घेतली. केंद्रामध्ये त्यांना पुन्हा जाण्याच्या संबंधीची संधी मिळाली. विशेषतः इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधींच्याकडे सूत्र देशाची आली आणि प्रधानमंत्री पदाची. आणि त्यावेळेला राजीव गांधी आणि राम प्रधान यांचा एक प्रकारचा स्नेह म्हणलं तरी हरकत नाही, तो वाढीला लागलेला आम्हाला जाणवत होता. त्यामधूनच राम प्रधानांना केंद्रीय गृह खात्याच्या सचिवाच्या संबंधीची जबाबदारी ही राजीव गांधी यांनी दिली. तो काळ अतिशय खर्चर होता. एक तर सुवर्ण मंदिरावर जे काही घडलं आणि त्याच्यातून शीख संप्रदायाचा प्रचंड राग हा देशाच्या नेतृत्वावर असल्याचं इंदिरा गांधींच्या हत्येमधून सगळ्या जगाला जाणवलं. आणि त्यामधून पुन्हा एकदा संबंध देश सावरायचा ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. आणि त्यासाठी राजीव गांधींच्यावर एक आव्हान होतं. आणि त्या आव्हानाला सामोरं जात असताना त्यांनी ज्या प्रशासकांची त्यांना साथ झाली त्याच्यामध्ये राम प्रधानांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. मुख्यतः त्या काळामध्ये शीखांच्यातली कटुता कशी कमी करायची या प्रकारचं एक आव्हान त्यांच्यावर होतं. आणि त्यावेळेला सहन जे काही झालं त्याच्यातून शीख समाजात बरीच प्रतिक्रिया झाली. आणि त्यामधून शीख समाजातले मोठे जे नेते होते त्यांना अरेस्ट करण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी लागली होती. आणि त्यांना मला आठवतं आहे की मध्य प्रदेशमधल्या पचमढी इथल्या जेलमध्ये ठेवलं होतं. त्याच्यामध्ये संत गंगवार, त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, आणखी अनेक जे महत्वाचे शीखांचे नेते होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये ठेवलं होतं. त्यांची डायलॉग थांबलेला होता. पण तो डायलॉग सुरू होण्याच्या बद्दलची आवश्यकता होती. आणि ही डायलॉग सुरू करण्याच्या संबंधीची गोष्ट राम प्रधानांनी त्यावेळेच्या प्रधानमंत्र्यांना
राजीव गांधींना पटवून दिली. परंतु शीखांच्या मनामध्ये, शीख नेतृत्वाच्या मनामध्ये गांधी कुटुंबियांच्याबद्दलची एक कटुता होती आणि त्यामुळे ती डायलॉगची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्ह दिसत नव्हती. व्यक्तिशः माझे ज्या वेळेला देशातल्या विरोधकांच्या मध्ये काम करत होतो आणि मला आठवतंय एक मोठं शेतकरी संमेलन आम्ही दिल्लीमध्ये घेतलेलं होतं त्याच्या आधी, आणि त्या संमेलनामध्ये वादळ, लोंगोवाल हे सगळे सहभागी झालेले होते. राम कल्याणाने तेच नेमकं नजरेमध्ये ठेवलं आणि त्यांनी माझे आणि शीख नेतृत्वाचे संबंध लक्षात घेऊन राम कल्याणांनी त्यावेळच्या प्रधानमंत्र्यांना हा डायलॉग सुरू करण्यासाठी माझा उपयोग होऊ शकतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली. खरं म्हणलं तर आम्ही सगळेजण त्यावेळेला आणीबाणी आणि तत्सम सगळ्या निर्णयाच्या बाबतीत इंदिराजींच्या धोरणापेक्षा फार टोकाची भूमिका वेगळी घेणारे आम्ही सगळे घटक होतो. आणि त्यामुळे पहिल्यांदा ही जी सूचना केली राम कल्याणांनी राजीव गांधींना, त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं की हे सगळे विरोधक आहेत आणि त्याची जबाबदारी त्यांच्यातल्या एका सहकार्याचं डायलॉग करण्याची आपण देतो आहोत, हे कसं होईल. राम कल्याणांनी सांगितलं की राष्ट्रीय इंटरेस्टचा प्रश्न ज्यावेळी येईल त्यावेळी या लोकांची साथ नक्की मिळेल, तुम्ही त्यांना बोलवा. आणि मला बोलवलं गेलं आणि मला सुचवलं की तुम्ही जाऊन ही डायलॉगची प्रक्रिया सुरू करावी. आणि ते काम पचमढीला जाऊन 2 दिवस वादळ साहेब, लोंगोवाल आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांशी मी सुसंवाद साधला आणि केंद्र सरकार आणि पंजाबचं नेतृत्व यांच्यातलं एक संपर्क कसा वाढवता येईल याबद्दलची काळजी घेतली. आणि त्याच वेळेला राम कल्याणांनी या सगळ्या नेतृत्वाला पचमढीवरनं शिफ्ट केलं, दिल्लीच्या तिहार जेलला आणलं आणि तिहार जेलमध्ये हा प्रत्यक्ष डायलॉग अधिक सुरू झाला आणि एक दिवशी त्यांची सुटका झाली. त्याच्यातून जो करार झाला, लोंगोवाल राजीव गांधी करार, या कराराच्यामधून पंजाब शांत होण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुर्दैवानं लोंगोवालांची हत्या त्याच्यात झाली, पण पंजाब शांत व्हायला त्याची मदत झाली. आणि या कराराचं सवन श्रेय अगदी सवन ड्राफ्टिंग पासूनचं राम कल्याणांचं होतं, हे मला स्वतःला माहिती आहे. कारण त्याच्यामध्ये पाठीमागून आम्ही लोक सहभागी होतो, पण प्रत्यक्ष तो करार करण्याच्या प्रक्रियेमध्ये राम कल्याणांचं फार मोठं योगदान होतं. त्याच्यानंतरच्या काळात अनेक आव्हानं होती. पंजाबचा आसाममधला प्रश्न होता, त्या आसाममधला प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी सचिव म्हणून राम कल्याणांनी मोठं काम केलं. आणि त्याच्याशिवाय नंतरच्या काळामध्ये त्यांचा दिवसेंदिवस वाढता नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांचा संपर्क पाहिल्याच्या नंतर सेवेतून मुक्त झाल्यावर मला वाटतं त्यांना अरुणाचलचे राज्यपाल पदाची जबाबदारी ही त्यांच्याकडे सुपूर्द केली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये ते निवृत्त झाले, महाराष्ट्रात आले. आणि मला आठवत आहे की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये थोड्या काळाच्यासाठी त्यांची नियुक्ती झाली आणि ती जबाबदारी त्यांनी सांभाळली. पण खरं त्याच्यानंतरच्या निवृत्तीच्या नंतरच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना एका गोष्टीचा अतिशय आनंद होता, समाधान होतं की चव्हाण सेंटरवर ते विश्वस्त म्हणून काम करण्याची त्यांनी भूमिका स्वीकारली. आणि त्याचबरोबर नेहरू सेंटरवर सुद्धा विश्वस्त म्हणून आणि नंतर उपाध्यक्ष म्हणून ती जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वीकारली. आणि या दोन्ही संस्थांच्या मध्ये काळेसाहेब या ठिकाणी आहेत, चकले त्या ठिकाणी आहेत, किंवा मी स्वतःही त्यांच्या सोबत असो. आणि या सगळ्या संस्थांच्या उभारणीमध्ये पुढच्या कार्यक्रमामध्ये राम प्रधान यांचं योगदान हे फार मोठं होतं. आणि म्हणून अशा एका कर्तृत्वान प्रशासकाला राज्याच्या आणि देशाच्या हिताची जपणूक करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आज ते आपल्यामध्ये नाही, त्यामुळे आपण मुकलो. पण
चव्हाण सेंटरच्या वतीनं, नेहरू सेंटरच्या वतीनं या दोन्ही संस्थांचा प्रमुख म्हणून मी राम प्रधानांना अंतःकरणापासून श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. धन्यवाद साहेब. साहेबांनी एक काळाचा पट प्रधान साहेबांच्या आठवणीच्या निमित्ताने आपल्या समोर खुला केलेला आहे आणि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांचे संबंध कसे असावेत याचा पाया जो यशवंतराव चव्हाणांनी घालून दिला होता, त्यातलं एक महत्वाचं नाव प्रधान सर आणि तीच परंपरा एक प्रकारे पवार साहेबांनी पुढे नेलेली आपल्याला दिसते आणि म्हणून त्यांच्या या सगळ्या प्रतिपादनाला आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप मोलाचं महत्व आहे. मी प्रतिष्ठानची सरचिटणीस आदरणीय काळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शोक संदेशाचं वाचन करावं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे विश्वस्त ज्येष्ठ सनदी अधिकारी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव, पद्मभूषण श्री राम प्रधान यांचे दिनांक 31 जुलै 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. श्री प्रधान यांनी 36 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत केंद्र शासनातील गृह, संरक्षण, वाणिज्य विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही काम पाहिले होते. संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर असताना अविकसित देशांना वाणिज्य विकास क्षेत्रामध्ये सल्लागार म्हणून त्यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्य सचिव असताना त्यांनी यशवंतराव चव्हाण लोकप्रशासन प्रबोधिनी, जिला आपण यशदा म्हणून ओळखतो, त्या संस्थेची स्थापना केली. ती भारतातील प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील आघाडीची संस्था म्हणून आज ओळखली जाते. केंद्रात गृहसचिव पदावर असताना पंजाब, आसाम आणि मिझोराम येथील शांतता करार करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. 30 जून 1986 या त्यांच्या सनदी सेवेतील सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिझोराम करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. त्यांच्या निस्पृह प्रशासकीय सेवेचा गौरव म्हणून भारत सरकारने 1987 मध्ये त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले होते. श्री प्रधान 1990 ते 92 या काळात महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. डिसेंबर 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाने 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचे प्रमुख पद त्यांनी भूषविले. त्यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घेऊन व्यापक बदल सुचवले होते. प्रधान समितीच्या या अहवालानंतर राज्य शासनाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे उपकरणे खरेदी केली होती. विलक्षण बुद्धिमत्ता, कार्यतत्परता आणि सचोटी या गुणांमुळे श्री राम प्रधान प्रशासकीय क्षेत्रात नेहमीच अग्रभागी राहिले. विवादास्पद परिस्थितीत तोडगा काढण्यात, सामंजस्य घडवून आणण्यात प्रधानांचा हातखंडा होता. प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून त्यांनी महाराष्ट्र कला, संस्कृती आणि रचनात्मक कार्यांना प्रशासकीय अनुभवाची जोड देत सामाजिक बांधिलकी जपली. श्री प्रधान यांनी आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेच्या अनुभव संपन्न वाटचालीवर आधारित अनेक पुस्तकांचे लेखनही केले. वर्किंग विथ राजीव गांधी, 1965, इंडिया पाकिस्तान वॉर, ड्रॅगन्स शॅडो ओव्हर अरुणाचल प्रदेश, इन इंडिया सर्व्हिस अब्रॉड, डिबॅकल टू डिस्टन्स, वाय.बी. चव्हाण इत्यादी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सुमारे 2 वर्षांपूर्वीच माझी वाटचाल हे त्यांच्या 36 वर्षांच्या सनदी सेवेचा विस्तृत आलेख असलेले आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे. मान्य श्री रामप्रधान यांच्या निधनाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने आपल्या परिवारातील एक अनुभव संपन्न, बुद्धिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व गमावले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई प्रधान कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. धन्यवाद. यानंतर प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष माननीय सुप्रियाताई सुळे यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. झालं. तुला जायचंय का?
काही अनम्यूट येस कळलं हे जर का मध्ये बंद झालं आता मला वाटतं तुम्ही लावतो. कोण बोलताय दत्ता? ताई तुम्हाला विनंती केली, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माननीय सुब्रताई सुळे आपल्या म्हणत एकच मिनिट, बाबांचा म्यूट कर, एक होतो. नमस्कार. आज आपण सगळे आदरणीय आदी प्रधान यांना आदरांजली आणि श्रद्धांजलीसाठी जमलेलो आहोत. आदरणीय पवार साहेब आणि काळे साहेबांनी सविस्तर त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रशासकीय अनुभव, कर्तृत्व याच्याबद्दल त्यांनी अनेक उद्गारे केले. यावरून राजीव, विवेक आणि सरिता यांना आमची लहानपणापासून खरं तर सगळ्यांची भेट. राजीव फार लवकर स्वित्झर्लंडला गेले, पण सरिताची आणि माझी अनेक वेळा काही मीटिंगसाठी, काही कामासाठी भेट होत राहिली आणि त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाचे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते. आणि त्याच्यामुळे एक दोन अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्याबद्दल काळे साहेबांना आणि बाबांनाही माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण एक गोष्ट आहे की ह्यांच्याबद्दल आपल्याला एक, म्हणजे माझ्या तरी पिढीला आदर तर होताच, पण एक आदरोक्त भीती होती. कारण का ते शिस्तीबद्दल फार पर्टिक्युलर होते. मला आठवतंय कुठल्याही मीटिंगला ते आले की सगळे कागदपत्र वाचून यायची. असं कधी कुठली मीटिंग अशी झाली नाही की त्यांचे काही कॉमेंट, म्हणजे ते मीटिंग मध्ये म्हणणार पान नंबर 11 मध्ये तो खालून 4थ्या लाईनवर ही चूक आहे किंवा हा मुद्दा काय मला समजून सांगा. म्हणजे ऍब्सोल्यूट अ मॅन ऑफ डिटेल हे तर होतेच, पण हे सगळं असताना त्यांच्या आयुष्यातली एक वेगळी बाजू होती, म्हणजे त्यांना सेगल हे त्यांचे सगळ्यात प्रिय होते आणि त्यांच्या घरात नेहमी सेगलची गाणी ही चालू असायची. आणि आय थिंक राजीव, यू विल अग्री विथ मी बिकॉज यू हॅव सीन दिस, आय हॅवंट सीन हिम, but your father was one of the best dancers in Switzerland is what I've been told. आणि रोज संध्याकाळी कामावरनं घरी आल्यावर ते आवर्जून ते हॅरी बॉनफंटे वगैरे अशा सगळ्या लोकांचे म्युझिक लावून मिस्टर अँड मिसेस प्रधान हे दोघं वॉल्स करायचे, विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग टू हिअर ऑर टू नो. आणि नवीन वर्षाची जेव्हा पार्टी असायची तेव्हा आवर्जून प्रधान फॅमिली ती अटेंड करायची. and one of the most nimble on their feet and the best couple which danced most graciously हे मिस्टर अँड मिसेस प्रधान होते. त्याच्यामुळे त्यांनी एक मल्टी फॅसेटेड त्यांची अशी एक पर्सनॅलिटी होती. प्रशासनातही अतिउत्तम, पर्सनल त्यांच्या हॉबीज अर्थातच वाचन ते करायचे, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. म्हणजे त्यांच्यातला एक अतिशय सेन्सिटिव्ह माणूस, म्हणजे त्यांनी जे राजीव गांधी आणि सोनिया गांधींच्या नात्यावरचं जे पुस्तक लिहिलंय त्यातले जे अनेक नोट्स आहेत ते खूप सेन्सिटिव्ह ऑब्झर्वेशन्स आहेत. म्हणजे ते एक अतिशय उत्तम पर्सनल प्रायव्हेट प्रशासकी होते, पण त्याच्यातला एक हळवा माणूस हा त्यांच्या पुस्तकातून आपल्याला दिसतो. त्याचबरोबर त्यांची फॅमिलीची नाती, त्यांचे म्युझिक मधले इंटरेस्ट, त्यांचा डान्स मधला इंटरेस्ट. आणि गमतीने ते बऱ्याच वेळा मला सांगायचे की सुप्रिया मला काही ऐकू येत नाही, पण मी तरी आवर्जून गाण्याच्या कार्यक्रमांना येतो. म्हटलं नाही हो, तुम्ही काहीतरी सांगता. ते म्हणले खरंच मला एवढं ऐकू येत नाही नीट, पण मी एवढ्यासाठीच येतो की मला ते ऍटमॉस्फिअर आणि अँबियन्स एन्जॉय करायचं असतं. त्याच्यामुळे ही सगळी त्यांची शिस्त, त्यांचं वाचन, आय मीन द मॅन ऑफ द गुड ओल्ड चिप असे ते होते. त्या जनरेशन मधले जे रिगल लुकिंग लोक होते, ज्यांनी खूप प्रशासनात अनुभव, त्यांचे इंग्लिश, हिंदी, मराठीवरचं प्रभुत्व, त्यांचं वाचन हे अतिशय आमच्यासाठी खूप शिकण्यासारखी त्यांची गोष्टी होती. म्हणजे अजूनही वाटतं की दरवाजा उघडेल आणि ते चव्हाण सेंटर किंवा नेहरू सेंटरच्या मीटिंग मध्ये येऊन आम्हाला पटापटा सूचना देतील. आणि नेहमी इनोव्हेशन, म्हणजे त्यांना नवीन ऐकण्याला पण उत्सुकता असायची. ते कधीच ओव्हर अथॉरिटेरियन होते. म्हणजे एखादी नवीन आयडिया जर आम्ही कोणीतरी सांगली, एकले बाकीचे आम्हाला म्हणजे असं डिसरिस्पेक्ट करते की आता ही नवीन काहीतरी बोगस आयडिया तुम्ही देताय. त्यांनी असं, ही वॉज नेव्हर कॉन्डिसेंट. ते नेहमी आवर्जून म्हणायचे की नवीन सूचना असेल ऐकून घ्या, अप्रूव्ह नाही करणार, पण ही वॉज व्हेरी 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 वॉर्म. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यात, आणि त्यांच्या मला आठवतंय खाण्याच्या सवयी, त्यांना गोड आवडायचं. राजीव, यू कॅन कन्फर्म दिस बिकॉज आय ओनली सीन हिम ईट
श्रीखंड, शिरा. मीटिंग मध्ये जी गोड वस्तू असेल, दॅट वॉज हिज ऍब्सोल्यूट फेवरेट फूड टू इट. आणि इट वॉज व्हेरी वॉर्म आणि व्हेरी व्हेरी वॉर्म पर्सनॅलिटी. सगळ्यांच्या बरोबर त्यांनी आम्हाला नेहमीच सगळ्यांना घेऊन काम केलंय. इट वॉज समथिंग. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात काही लोकांचा आपल्यावर नेहमीच त्यांनी दिलेले संस्कार असतील, त्यांनी दिलेली शिकवणी असेल, ती जी आपल्याला आयुष्यभर जी बरोबर राहील, असं एक आर.डी. प्रधान हे माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा आणि अविभाज्य घटक आयुष्यभर राहतील. त्यांच्या कुटुंबाचे आणि आमचे संबंध ते नसले तरी माझ्याकडून आयुष्यभर ते राजीव असेल, विवेक असेल, सरिता असेल, त्यांच्याकडे माझ्याकडून तरी चव्हाण सेंटर आणि नेहरू सेंटरकडे आयुष्यभर जपले जातील, एवढंच म्हणून आपली रजा घेतली. धन्यवाद ताई. ताईंनी प्रधान साहेबांचा एक वेगळाच पैलू जो कदाचित खूपच लोकांना माहिती नसेल असा समोर आणला आणि त्यांच्या आपण असं म्हणू की अखेरपर्यंतच जे ताजं तवाणं व्यक्तिमत्व त्यांचं आपण पाहिलं, त्याचं रहस्य कदाचित याच्यामध्ये लपलेलं असावं. मी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आदरणीय हेमंत टकले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महत्वाचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काम करताना ज्या गोष्टींचं पुनर्वलोकन करावं आणि पुढे जाताना काही शिदोरी बरोबर घ्यावी, अशा प्रकारचं हे आजच्या सभेचं आयोजन आहे असं मला वाटतं. आदरणीय पवार साहेबांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये चव्हाण साहेबांबरोबरची प्रधान साहेबांची कारकीर्द सांगितली आणि किती उत्तम प्रकारे प्रशासनामध्ये त्यांनी काम केलं, राज्यात केलं, देशात केलं, आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं. इतकं मोठं व्यक्तिमत्व जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्रित मीटिंग मध्ये समोरासमोर बसलेलं पाहायला मिळतं, त्यावेळेला खरंच तो एक समाधानाचा भाग असतो की अनुभवाने समृद्ध असलेली अशी मंडळी जेव्हा चव्हाण प्रतिष्ठान किंवा नेहरू सेंटर सारख्या कामामध्ये आपल्या बरोबर आहे, तेव्हा एक निश्चित ज्याला आपण म्हणू की अत्यंत अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्व आपल्या समोर बसलेलं आहे. त्यामुळे आपली दिशा चुकणार नाही. मला नेहमी वाटतं की प्रधान साहेबांच्या जाण्यामुळे काय पोकळी निर्माण झाली वगैरे असं आपण औपचारिकरित्या म्हणण्यापेक्षा मला वाटतं की एक काळ जो होता, पवार साहेबांनाही आठवत असेल, की ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग असं म्हणत होतो. म्हणजे चव्हाण साहेबांच्या नावाचा आणि आपण सगळे चव्हाण साहेबांशी इतके निगडीत होतो म्हणून चव्हाण प्रतिष्ठान उभं राहिलं, नेहरू सेंटर उभं राहिलं, यशदा उभी राहिली. या इन्स्टिट्यूशन्स फार मोठ्या आहेत, पण व्यक्तिगत आता सगळ्या बदललेल्या 21व्या शतकामध्ये राम प्रधानांच्या नावाने एखादं इन्स्टिट्यूशनल काम उभं करणं म्हणजे ज्याला मी इमारत म्हणत नाही, पण त्यांचा जो सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय ठेवा आहे, तो ठेवा आपल्याजवळ असताना आपण त्याचं एक आपले विद्यापीठ नाही, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वेगळं आहे मलाही माहिती आहे, परंतु चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक असं अध्यासन जर आपण निर्माण करू शकलो राम प्रधानांच्या नावाने, आपण त्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येणाऱ्या किंवा असलेल्या लोकांसाठी एक वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, त्याला मी म्हणणार नाही, ज्याला आपण रिफ्रेशर कोर्स वगैरे म्हणू शकू, पण ह्या अनुभव संपन्न माणसाच्या जीवनामधून चव्हाण प्रतिष्ठानला जर काही बरोबर घ्यायचं असेल आणि त्याच्यावर काही नव्याने उभारणी करायची असेल तर एक असं अध्यासन, ज्याला इंग्रजीमध्ये चेअर म्हणतात, चव्हाण प्रतिष्ठानच्या घटनेमध्ये अशा प्रकारचं काही करता येईल का मला माहित नाही, पण आता बदललेल्या काळामध्ये आपण हा विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण मेमरीज ऑफ सच अ फाईन पर्सन, सच अ डिव्होटेड इंडिव्हिज्युअल, आणि ज्याची कमिटमेंट सगळ्या आयुष्यामध्ये ही सगळ्यात सुधारणावादी आहे, पुढचं पाऊल टाकणारी आहे आणि प्रशासकीय सेवेचा सांधा राज्यकर्त्यांशी जोडणारी आहे. मला वाटतं आत्ताच जे चाललंय त्या भविष्य काळात हा सांधा अधिक बळकट होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण जर रामप्रधान साहेबांच्या नावाने काही काम उभं करू शकलो, हे माझे अतिशय विस्कळीत विचार आहेत, मला कल्पना आहे त्याची, परंतु त्याच्यामधून काहीतरी घडावं आणि हिज मेमरी शुड बी एव्हरलास्टिंग मेमरी,
इन दी कॅम्पस ऑफ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, असं मला अगदी मनापासून वाटतं. प्रधानांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. धन्यवाद टकले सर. आपण खूप उत्तमच सूचना केलेली आहे, पण अर्थातच आपले काळे साहेब सगळ्या नियम आणि तरतुदींचा विचार करून तुमची सूचना पुढे कशी न्यायची ती पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने त्याच्याबद्दल नक्कीच विचार करतील. प्रधान कुटुंबियापैकी अनेक मंडळी आहेत ती बोलणार आहेत या ठिकाणी, पण तत्पूर्वी या सभेमध्ये अनेक महत्वाची मंडळी उपस्थित आहेत, काही पत्रकारही आहेत. तर सगळ्यांनाच वेळेच्या अभावी आपल्याला या ठिकाणी बोलायला देता येईल असं नाही, पण ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये त्यांनी आपल्या प्रधान साहेबांविषयीच्या भावना व्यक्त कराव्या. आदरणीय कुमार केतकरजी. केतकर सर अनम्यूट ऐकू येत आहे ना? माझा आणि रामप्रधानांचा संबंध जवळजवळ 40 वर्षाचा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. ते मुख्य सचिव असताना महाराष्ट्राचे मी आणि अरुण साधू त्यांना मंत्रालयात भेटायला गेलो होतो. तेव्हापासून आमचा परिचय झाला. तो परिचय एक पत्रकार आणि रामप्रधान एक प्रशासक एवढाच होता. मला त्यांच्या 2-3च गोष्टी फक्त आठवणीतनं सांगायच्या आहेत. त्यांच्या 2 किंवा 3 पुस्तकांच्या प्रकाशनामध्ये मी मुख्य पाहुणा किंवा पॅनलिस्ट होतो आणि त्यामुळे त्यांची पुस्तकं मला कित्येक वेळेला प्रत्यक्ष प्रकाशन व्हायच्या अगोदरच वाचायला मिळायची. त्या वाचनाच्या अगोदरही त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्याशी अनेक वेळेला चर्चा करायचो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी पहिली नोकरशाही, पहिले प्रशासकीय अधिकारी तयार झाले त्यातले ते एक प्रमुख शिलेदार होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा विचार आणि आमचा व्यवहार आणि आमचा समज हा प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कारकिर्दीत आणि त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या विचारसरणीनी साजरा झाला आहे, सादर झाला आहे आणि त्याला आकार आला आहे. आणि ह्या त्यांच्या सादरीकरणाचा परिचय आपल्याला त्यांच्या त्या सगळ्या पुस्तकात येतो. यशवंतराव चव्हाणांवरती पण त्यांनी पुस्तक लिहिलंय आणि आता सुप्रियाने उल्लेख केला त्या पुस्तकाचं माय इयर्स विथ राजीव अँड सोनिया या पुस्तकाचं प्रकाशन तर माझ्याच हस्ते झालं होतं. त्यांच्यामध्ये जी असलेली हळवेपणाची भावना सुप्रियाने व्यक्त केली ती अगदी बरोबर आहे आणि ते शेवटपर्यंत ती राहिली. यशवंतरावांबद्दलही राहिली, राजीव आणि सोनियांबद्दल सुद्धा राहिली. मला आठवतंय की त्यांच्या एका अनुभवामध्ये, तो अनुभव खूपच चित्तथरारक आहे. ते एकदा विमानाने जाणार होते आणि ते विमान ऐन वेळेला त्यांना जाता आलं नाही म्हणून ते रद्द झाला त्यांचा प्रवास आणि तेच विमान पुढे अपघातामध्ये सापडलं आणि त्यातले सर्व प्रवासी मेले. त्यामुळे त्यांनी त्या आठवणीत लिहिलंय की मी त्यावेळेला बचावलो आणि त्याच्यामुळे मी आतापर्यंत इतका पुढे आलेलो आहे. पण हे सगळं त्या नियतीचं काम आहे, माझ्या कर्तृत्वात काहीच भाग नाही. साधारणपणे अशी एक समज आहे आणि तो काही प्रमाणात खरा आहे, काही प्रमाणात खोटा आहे, काही प्रमाणात अतिशयोक्त आहे की बहुतेकसे ब्युरोक्रॅट्स, बहुतेकसे IAS अधिकारी किंवा IFS सुद्धा म्हणजे बहुतेकसे ब्युरोक्रॅट्स यांना एक प्रकारचा दर्प असतो आणि तो दर्प त्यांना असा सारखा आपल्याला वाटत असतं की सगळ्या राजकारण्यांना आपणच खरे मार्गदर्शन करतोय, त्यांना आपणच सांगतोय काय करायचं, देश कसा चालवायचा, नोकरशाही कशी चालवायची. अशा प्रकारचा दर्प नोकरशाहीमध्ये असतो हेही आपण पाहिलंय, पण तो सगळ्यांनाच असतो असं नाही. माझ्या माहितीत असे कित्येक सिनियर ब्युरोक्रॅट्स आहेत की ज्यांना अशा प्रकारचा दर्प नव्हता. त्यातले सर्वात आघाडीचे शिलेदार असं म्हणता येईल ते म्हणजे रामप्रधान होते. त्यांनी इतके कठीण प्रसंग प्रशासकीय पातळीवरती सोडवलेत आणि झेललेत की त्यांना तसा दर्प येऊ शकला असता, परंतु त्यांना तो तसा दर्प कधीही आला नाही. मला मुख्यतः ज्या त्यांच्या 3-4 गोष्टी आठवतात म्हणजे ते अनेक बाबतींबद्दल अतिशय स्पष्टपणे आणि अतिशय ज्ञानपूर्वक असं बोलायचंय, पण त्यात कधी असं आपल्याला वाटायचं नाही की आपल्याला हे काहीतरी शहाणपणा शिकवत आहेत. पत्रकारांशी बोलत असो किंवा कुठच्या सभेत बोलत असो, नेहरू सेंटरला असो किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये असो, अनेक सभांमध्ये मी त्यांच्याबरोबर राहिलोय, त्यांच्याबरोबर बोललोय, घरी गप्पा अनेक वेळा खासगीमध्ये मारल्यात. प्रत्येक वेळा माझ्या लक्षात आलंय की इतका मोठा माणूस, इतका प्रदीर्घ अनुभव असलेला माणूस आणि निवृत्तीनंतरही प्रत्यक्ष राजकारणामध्ये वावर असलेला माणूस इतका नम्र कसा असू शकतो आणि प्रशासकीय सेवेत असूनही इतका नम्र कसा असू शकतो याबद्दल मला कायमच आश्चर्य वाटलंय. त्यांचं एनर्जी, त्यांची आणि लिखाण करण्याची क्षमता ही शेवटपर्यंत अतिशय उत्तम राहिली होती. खरं म्हणजे तो एक आठवणींचा एक प्रचंड मोठा पर्वतच होते. त्यांच्या आठवणी जितक्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यापेक्षा कमीत कमी 100 पट जास्त आहेत. ज्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या एखाद्या आईसबर्ग सारख्या आहेत
हिमकड्यासारखा नाहीये, संपूर्ण हिम पर्वत हा त्याच्या खाली आहे. आणि मला असं वाटतं की त्या आठवणी आपल्याला आता कायमच्या त्या आठवणींना आपण मुकलेलो आहोत आणि फक्त आईसबर्ग आपण पाहून त्यांच्या एकूण आठवणींना उजाळा देऊ शकतो. जे लोक त्यांना प्रत्यक्ष भेटलेत, माझ्यासारखे इथे बरेच आहेत, त्या सगळ्यांच्याच मध्ये त्या आठवणी आहेत. त्यांनी सुद्धा त्या स्वतंत्रपणे लिहायला हव्यात असं मला वाटतं. प्रधानांच्या आता हेमंत टकलेंनी जी सूचना केली ती अगदी योग्य मला वाटते की त्यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने किंवा नेहरू सेंटरने अशी एखादी संस्था, त्यांनी म्हटल्याप्रमाणे इमारत नव्हे, निर्माण करावी की ज्याच्यामुळे नुसते प्रशासकीय सेवा नाही, पत्रकार, प्रशासकीय सेवा आणि अनेक संबंधित लोकांना तिथे काहीतरी अभ्यास किंवा अध्ययन केंद्राचं काम करता येईल. एक मला त्यांनी सांगितलेली आठवण फक्त सांगतो, एका मिनिटात ते संपवतो. ते मला एकदा असं म्हणाले की राजीव गांधींशी बोलताना राजीव गांधी असं म्हणाले की आपल्याकडे तर खूप नवीन कारखाने, नवीन इंडस्ट्री तयार होत आहेत आणि तिथे IAS लोकांना आपण पाठवतो. खरं म्हणजे आता अशी वेळ आली, असं राजीव गांधींच्या वतीने त्यांनी मला सांगितलं की आता एक इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस सारखी इंडियन मॅनेजमेंट सर्व्हिस, इंडियन टेक्नॉलॉजिकल मॅनेजमेंट सर्व्हिस अशा प्रकारे आपण सुरू केली पाहिजे की जिथे टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटचा अभ्यास असलेली जी माणसं आहेत त्यांना अशा इंडस्ट्रीमध्ये किंवा अशा संस्थांमध्ये आपण काम करायला पाठवू शकू. मला वाटतं ती IMS किंवा इंडियन मॅनेजमेंट सर्व्हिस प्रत्यक्षात आली नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की सॅम पिट्रोदांना ज्यावेळेला टेक्नॉलॉजी कमिशनचं काम राजीव गांधींनी दिलं त्यावेळेस साधारणपणे त्याच दिशेने तो व्यवहार चालू झाला होता. राजीव गांधींच्या बरोबर प्रधानांनी खूप काम केलं. त्याच्यानंतरही म्हणजे 1986 मध्ये रिटायर झाल्यानंतर सुद्धा ते पुढे राजकारणामध्ये अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे राहिले. अशा एका अतिशय मोठ्या आणि नम्र अशा लेखकाला आणि प्रशासकाला माझी नम्र श्रद्धांजली. धन्यवाद कुमारजी. कुमारजी म्हणाले तसे या ठिकाणी अजून खूप मंडळी वेगवेगळी अशी आहेत की जे प्रधान सरांच्या विषयी आठवणी व्यक्त करू शकतील, पण ते म्हणाले तसं त्या जर लिहून काढल्या आणि पाठवण्यात आल्या तर प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या आठवणींचं एक छोटंसं पुस्तक करण्याचा आपण जरूर विचार करू. मी आता त्यांच्या कुटुंबियांना विनंती करणार आहे. ताईंनी ज्याचा उल्लेख केला ती तिन्ही भावंड मला वाटतं आता या ठिकाणी या सभेमध्ये आहेत. तर त्यांनी विवेक असतील, राजीव असतील, सविताताई असतील, त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती. ज्या दिवशी शपथविधी होता इंदिरा गांधींचा, हॅलो, विवेक प्रधान, राजीव प्रधान किंवा सरिताताई. नमस्कार. राजीव प्रधान. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सॉरी, जर मला मराठीमध्ये फार कठीण आहे, सो प्लीज अलाउ मी टू स्विच टू इंग्लिश ब्रीफली. जरूर जरूर सर. As this meeting is held under the auspices of Shri Y.B. Chavan Center, I would firstly like to express and record my father's deep admiration and respect for Shri Chavan. My father also spoke very fondly of his years of work with Shri Pawar, whom I thank very much for his kind words. I thank all of you for your very kind words, many of whom I recognize by your name and from hearing from you from my father. Although living abroad, I have not the occasion to meet you. Supriya Sule put a very warm human face on my father. I think what I would like to say for him is that I really think he's a person who enjoyed life. We all talk of responsibilities, duties, tasks, achievements, but I see him as a person who enjoyed life without necessarily having the means at the beginning of his life. Born into a very modest family of 7 children, losing his mother at a very young age, and therefore having the responsibility of a father and elder brother to everybody, and the only person with any reasonable earning after joining public service. Apart from his contribution to the working life, Indian civil service, international civil service, some political work and so on, he learned about art and tried to create forums for affordable art for young artists. He took some interest in education and sponsoring initiatives
on his mother's name, small initiatives in Nagotne to promote education. He used to roam around all kinds of markets in all the cities he had the good luck to travel, and to collect small artifacts, mementos, books, some of which I have. And there are very precious memories and very interesting things, all of which have some history. He learned to play golf. He said the first thing he did at 8 o'clock in the morning when he retired from civil service, that famous night when they signed, thanks to kind Prime Minister Rajiv Gandhi, the famous accord the night before on 30th June. At 8 o'clock in the morning, he was on the golf course to start to learn golf. He played bridge. He was playing bridge till 6 months ago when I was in India before the lockdown. He was playing bridge at 90 plus with his group of always lesser friends of his age group. He has written extensive books that you have kindly spoken about. And perhaps God helps those who keep themselves busy, because he had the good fortune of living till nearly 90 without seeing a doctor. Enjoying his food, of course, less drink over time. He was not a big drinker, but enjoying good food, and as Supriya Sude kindly remembered, enjoying sweets particularly. That is all I would like to say. I would like to thank all of you for your kind words, warm thoughts, and I'm especially grateful for those who have spoken about his values, not only achievements and responsibilities, because a high standard in personal and public service was something very important to him. Thank you very much. Namaskar. धन्यवाद राजीवजी. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो तर रामप्रधानांच्या स्मृती आपण जागवल्यात. तर त्यांच्या स्मृतीनिमित्त या ठिकाणी 1 मिनिटभर आपण सगळे जिथे आहोत तिथे स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. पुन्हा एकदा आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं रामप्रधान सरांच्या स्मृतीला मी आपल्या सगळ्या संस्था आणि या ठिकाणी उपस्थित मराठी विज्ञान परिषदेचे देशपांडे सर आहेत, आमच्या वेगवेगळ्या विभागीय केंद्रांचे पदाधिकारी आहेत, विश्वास ठाकूर त्या ठिकाणाहून आहेत, अजित निंबाळकर सर पुण्याहून आहेत आणि इतर प्रताप आजबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ पत्रकार, आणि इतर अनेक मंडळी आहेत. त्या सगळ्यांनी या सभेमध्ये सहभाग घेतला याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. प्रधान कुटुंबीय या सभेसाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला. ताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुन्हा म्हणतो की प्रधान कुटुंबियांसाठी चव्हाण सेंटर आणि नेहरू सेंटर ही दोन्ही त्यांची सार्वजनिक ठिकाणच्या जिव्हाळ्याच्या आणि आस्थेच्या वास्तू असतील. त्यांनी कायमपणाने या वास्तूंशी संबंध ठेवावा अशी आमची त्यांना विनंती राहील. आणि टकले साहेबांनी जी सूचना केलेली आहे, ज्याला कुमार केतकरांनी अनुमोदन दिलेलं आहे, त्याचा अर्थातच काळे सर आणि ताई विचार करतील आणि निश्चित काहीतरी प्रकल्पापर्यंत आपण पोहोचू शकू. पुनश्च एकदा साहेबांचे आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देऊन ही श्रद्धांजली सभा संपली असं मी आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू. अनिल देशमुख